आपलं पाकिट, आपली पर्स नेहमी पैशांनी भरलेली असावी. त्यातला पैसा कधीच कमी व्हायला नको. जेव्हाही गरज पडेल तेव्हा पाकिटात, आपल्या पर्समध्ये पैसा असायला पाहिजे, असं प्रत्येकाला वाटतं. मग तो पुरुष असेल किंवा ती स्त्री असेल. स्त्रीला वाटतं माझ्या पर्समध्ये पैसे असायला पाहिजे, पुरुषाला वाटतं माझ्या पाकिटात पैसे असायला पाहिजे, असं प्रत्येकाला वाटतं. आणि ते साहजिकच आहे. पैसा कोणाला नको. तर यासाठीच आपण एक गोष्ट करायला पाहिजे. आपल्या पाकिटामध्ये, आपल्या पर्समध्ये एका कागदावर देवी मातेचा, लक्ष्मी मातेचा मंत्र लिहून आपल्या पाकिटात आपण ठेवायला पाहिजे. या मंत्राने दैवीय शक्ती जागृत होते, लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते. आणि आपण पाकिटात जेव्हा थोडाफार पैसा ठेवू तर त्यामध्ये बचत होईल. असं सांगतात ना की तिजोरीमध्ये सगळा पैसा खर्च होऊ द्यायला नको, पाकिटातला संपूर्ण पैसा खर्च व्हायला नको, थोडा तरी बचत व्हायला पाहिजे. तेच काम हा मंत्र करतो. जर तुम्ही 100 रुपये ठेवले तर 10 रुपये तरी तुमच्या पाकिटात नक्की पडून राहतील. पर्समध्ये नक्की थोडेफार पैसे तरी राहतील. जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्ही ते वापरू शकतात. यासाठीच हा मंत्र आहे. आणि याचा एक नियम आहे. तो नियम म्हणजे तुम्हाला एक छोटासा पिवळ्या रंगाचा कागद घ्यायचा आहे. सफेद कागदावर मंत्र लिहायचा नाही. पिवळ्या कागदावर मंत्र लिहायचा आणि लाल रंगाच्या पेनानेच तो मंत्र लिहायचा आहे. निळ्या काळ्या रंगाच्या पेनाने मंत्र लिहायचा नाही. लाल रंगाने मंत्र लिहायचा आणि पिवळ्या कागदावर लिहायचा. हा मंत्र म्हणजे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः. तुम्ही व्हिडिओमध्ये दिलेला मंत्र स्क्रीनशॉट काढून घ्या आणि पिवळ्या रंगाच्या कागदावर तो मंत्र लिहा, त्याची घडी घाला आणि लपवून आपल्या पाकिटात, पर्समध्ये ठेवून द्या कायमस्वरूपीसाठी. बस छोटंसं काम करायचं आहे. चमत्कार अनुभव नक्की येतील. श्री स्वामी समर्थ. आणि तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका.